नेमकं काय म्हटलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या हॉस्पिटलला परवानगी नव्हती अशा प्रकारे देखील माहिती आहे. नेमकी भूमिका काय आहे? निवृत्ती सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाड याने 250हून अधिक स्त्री भ्रूण हत्या केलेल्या आहेत याची सखोल माहिती मिळावी आणि त्यामध्ये जे सर्व रॅकेट आहे ते लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि फास्ट कोर्टमध्ये त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही महिला मोर्चातर्फे निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांचं जे लायसन नाही आहे त्याबद्दल आम्ही आयुक्तांना सांगून ज्या डॉक्टरांचं लायसन नाही त्या लायसन नसल्यामुळे त्यांचं हॉस्पिटल सील करून टाकण्याचे निवेदन देणार आहे. शहरातील इतरही अनेक हॉस्पिटल्स आहेत ज्यांचे काही लायसन्स नसते तर त्या संदर्भात देखील मागणी करणार. हां, म्हणजे जे डॉक्टरांना पदवी नाही आहे त्या डॉक्टरांचं सर्व डॉक्टरांचा आम्ही तपास करून हॉस्पिटल सील करणार आहे. मॅडम एजंटना आताच्या जवळ हे सगळं काम करत असताना आपण पाहिलेलं होतं. मात्र आता एक सिव्हिल सर्जनसारख्या पदावर राहिलेला माणूस अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याने काम केलं. तुम्ही कसं बघता एकूणच्या सगळ्या घटनांना काय मागणी असणार त्याची? खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एक सिव्हिल रिटायर्ड सर्जन 250 स्त्री भ्रूण हत्या करतो आणि आजूबाजूच्या लोकांना हे त्याची माहितीसुद्धा मिळत नाही आहे. आणि त्यांच्यासोबत जे काही एजंट किंवा जे काही वैद्यकीय तपासणीसाठी जे काही लोक घेऊन जातात त्यांच्याबद्दलसुद्धा आम्ही निषेध करू आणि परत त्याच्याबरोबर आयुक्तांना आम्ही असं निवेदन देऊ की परत पूर्ण जे दवाखाने कोल्हापूर शहरात आहेत ते परत रिव्हेरीफाय व्हावे. खरोखर त्यांच्याकडे पदवी आहे का, डिग्री ते आहे का त्यांच्याकडं, ह्याची पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन करून ह्या संदर्भात जे कोण डॉक्टर्स त्यांना सपोर्ट करत असतील त्यांचंही लायसन्स रद्द करण्यात यावं आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावं अशी मागणी आम्ही आयुक्तांना आणि आज SP ऑफिसमध्ये केलेली आहे. आपलं नाव आणि पद. रीमा पालनकर, महिला मोर्चा सरचिटणीस.